जय शिवराय. जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीच्या सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आव्हान करतो की 5 वर्षाची महत्त्वाची खुर्ची जिल्हा परिषद जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मी अतिशय विचार करून सर्व 8च्या 8 गटामध्ये अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि पंचायत समितीचे 16. पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती बसणं फार गरजेचं आहे, कारण मी विद्यमान आमदार आहे, सत्तेमध्ये काम करतो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणून आमदार होऊन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी रुजू झालेलो आहोत. आणि जिल्हा परिषदेचे 8 उमेदवार हे 8च्या 8 जर आपण आशीर्वाद दिले आणि खरं तर मताचं योग्य असं दान जर आपण आमच्या उमेदवारांना जर शिवसेनेचं केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही गोष्ट 100% अधोरेखित होईल की 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य जिंकणारे या महाराष्ट्रातला हे पहिला तालुका असेल आणि खरं तर सुवर्ण अक्षराने याची नोंद होईल. माझी विनंती माझ्या तमाम मायबाप जनतेला एवढीच आहे की विकास आणि केवळ विकासाच्या दृष्टिकोनातून आपण तालुक्याकडे बघावं, कारण हा जुन्नर तालुका पर्यटन झालेला आहे आणि ह्या जुन्नर तालुक्याला विकासाचा सगळा स्रोत उभा करायचा असेल तर एकटा आमदार नाही तर त्या आमदाराबरोबर जिल्हा परिषद सदस्य सुद्धा फार महत्त्वाचे आहेत आणि ते सत्तेच्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून काही लोक पक्ष म्हणून तर काही लोक आपल्या जवळचं नातं म्हणून काही विभाग म्हणून मतदान करतील. तर मला असं वाटतं की आपण ह्यावेळेला चुकू नये. सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण या जुन्नर तालुक्याला आपण मॉडेल तालुका बनवला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राचा. या छत्रपती शिवरायांची भूमी आहे, ही अष्टविनायकाची भूमी आहे, ही शेतकऱ्यांची भूमी आहे, ही कष्टकऱ्यांची भूमी आहे, ही कामगारांची भूमी आहे आणि इथं आपण सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांना आणतो. सर्वांना बरोबर घेऊन हा विकास करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हात जोडून कळकळीची विनंती करतो की उद्याच्या 7 तारखेला जे मतदान आपलं होणार आहे ते सर्व मतदान आपण शिवधनुष्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सर्व उमेदवारांना आपण ते मतदान करावं आणि मला काम करण्यासाठी संधी द्यावी. आपल्या गावातलं आणि आपल्या तालुक्यातली सगळे रस्ते, वाड्या वस्त्यावर जाणारे, शेतमालाकडे जाणारे आणि खरं तर अडचणीतले सगळे रस्ते मला पूर्ण करायचे, याच्यासाठी मला ताकद द्या, बळ द्या. आपल्याला पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी विनम्र मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो. जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.